नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत पाण्याचा एक थेंबही न वापरता झणझणीत वांग्याची भाजी कशी बनवायची। याआधी तुम्ही अशी वांग्याची भाजी कधीच केली नसेल तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे। तुम्ही इथे कोणतीही कढई घेऊ शकता। यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हे तेल चांगले गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। यानंतर यामध्ये आपण मोठा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो इथे आपण चिरून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो सुद्धा यामध्ये आपण घालून घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता देखील इथे आपण घातलेला आहे। आता कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता तेलामध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो मऊ असा होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता इथे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। यामध्ये आपल्याला उभी चिरून घेतलेली वांगी यामध्ये घालून घ्यायची आहेत। इथे मी 7 ते 8 वांगी उभी चिरून घेतलेली आहेत आणि देठासहित इथे आपल्याला यामध्ये घालायची आहेत। यामुळे भाजीला चव ही अतिशय अप्रतिम येते। आता इथे आपण 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे छान असे परतून घेणार आहोत। लक्षात ठेवा, इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। इथे आपण या पद्धतीने 5 ते 6 मिनिटांपर्यंत हे छान असे परतून घेणार आहोत। आता हे छान असे परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे। आता मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा या पद्धतीने परतून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपल्याला फक्त हे आता परतून घ्यायचं आहे। आता हे परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे असेच आपल्याला 7 ते 8 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही याला छान अशी वाफ आलेली आहे। तुम्ही ते एका चमच्याच्या साहाय्याने चेक करून घेऊ शकता। पाहू शकता वांगी ते मऊ अशी झालेली आहेत। यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे। इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट इथे आपण घातलेला आहे। आता हे घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण हे अगदी अलगद हाताने छान असे परतून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। 5 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला एक लाईक करा. थँक्यू.